नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, आज आपण आरोग्य भरती गट क आणि ड याच्या तारखा कधी येणार, निवड याद्या कधी लागणार, त्यानंतर प्रतीक्षा याद्या. तर विद्यार्थी मित्र, या संदर्भात महत्त्वाची माहिती देतो. गट क आणि डच्या राहिलेले पदं त्याचेसुद्धा आता लवकरच सर्व प्रक्रिया होत असून त्या संदर्भात ही महत्त्वाचे आहेत. तर विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल नवीन असेल तर लगेच. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, तुम्ही बघू शकताय आपण सर्व माहिती देणार आहोत की कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ कमी लागणार, त्यानंतर विद्यार्थी मित्र तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार, नियुक्त्या कधीपर्यंत मिळणार, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती देतो. तर विद्यार्थी मित्र, आता नुकतंच काही पदाच्या गट कच्या पदांच्या आता निवड याद्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तारखा आल्या आहेत. गट डचं विद्यार्थी मित्र खूप मोठं नियोजन आहे, कारण की इतकी जिल्हे आहेत, त्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत आणि सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकार आता निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या तयार करीत आहे. तर विद्यार्थी मित्र, साधारणतः तरी आज किंवा उद्या या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या येण्याची शक्यता आहे. तर 10 वर्गातील नियुक्ती 8 फेब्रुवारीपर्यंत. तर आपण हे वाचून घेऊया. आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदाचे अनुशेष दूर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेअंतर्गत 10 वर्गातील पदासाठी अंतरिम निवड व प्रतीक्षा यादी आणि गुणवत्ता यादी 2 फेब्रुवारी 2024 रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या 10 वर्गात तज्ज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, रेडिओग्राफी तज्ज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्य, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृहिणी, वस्त्रपाल, ग्रंथपाल आदी पदांचा समावेश आहे. या 10 संवर्गातील नियुक्त्या येणाऱ्या 8 फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार असून उर्वरित सर्वातील अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी 8 दिवसात लावण्यात येणार असून नियुक्तीच्याही लवकरात लवकर करण्यात येणार असल्याची आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्टीकरण करण्यात आलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र, आता निवड यादी आणि प्रतीक्षा याद्याच्या आता त्याचं काम चालू आहे करण्याचं. त्याच्यामुळं आता आरोग्य विभागसुद्धा सतर्क असून लवकरात लवकर उमेदवारांना नियुक्ती देणे हाच आरोग्य विभागाचा विद्यार्थी मित्र उद्देश आहे. आणि आरोग्य विभागातील गट क आणि ड भरती परीक्षेत काही घोटाळे झाले का, त्याची फेरतपासणी करण्यासाठी बायोमेट्रिक चाचणीचे जे नमुने आले आहेत, जे ठसे आहेत, जे TCS कंपनीने पेपर घ्यायच्या वेळेस आपल्याकडून घेतले होते, त्याची आता व्हेरिफिकेशनच्या वेळेस पडताळणी होऊनच मग उमेदवारांना नियुक्ती देणार आहेत. ज्यामुळे आता जे उमेदवार आहेत ज्यांनी घोटाळे केले आणि डमी उमेदवार या सर्वांना चाप बसेल. तर असं शासनाचं सर्वात मोठं धोरण असून विद्यार्थी मित्र, साधारणतः तरी 1 ते 2 दिवसामध्ये निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या राहिलेल्या पदाची येऊन जातील. तसंच विद्यार्थी मित्र, ज्या जिल्ह्यामध्ये ओपनची जागा जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये कॅटेगरीचं मेरिट कमी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र, आपण त्यावर सुद्धा लवकरच व्हिडिओ आणू. अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट राहिले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. खूप खूप धन्यवाद. आभारी आहेत.